जय गुरुदेव दत्त. नमस्कार. आध्यात्मिक प्रवासात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्रातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी अध्यायाकडे वळणार आहोत. तो म्हणजे अध्याय 4, जिथे खुद्द त्रिमूर्तींना एका सतीसमोर नतमस्तक व्हावे लागले आणि याच घटनेतून झाला भगवान दत्तात्रयांचा जन्म. चला तर मग अध्यायाच्या कथेला सुरुवात करूया. दत्त जन्म. सिद्धयोगी नामधारकांना सांगतात अत्रि ऋषी आणि त्यांची परमपतिव्रता पत्नी अनुसूया यांच्याविषयी. अनुसूयेचे नाव उच्चारताच तिचे महान पतिव्रता धर्म आठवतात. तिची निष्ठा इतकी प्रभावी होती की तिच्या तेजाने देवलोकात हाहाकार माजला होता. देवांना वाटू लागले की अनुसूयेचा हा धर्म खरोखरच खरा आहे की केवळ भास. त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना विनंती केली की त्यांनी अनुसूयेच्या धर्माची परीक्षा घ्यावी. एका रात्री जेव्हा अत्रि ऋषी आश्रमात नव्हते तेव्हा तिन्ही साधूंच्या वेशात आश्रमात आले. अनुसूयेने अतिथी म्हणून त्यांचे स्वागत केले आणि त्यांना भिक्षा देऊ केली. पण साधूंनी एका विचित्र अट ठेवली. आई, आम्ही तुझ्या हातची भिक्षा तेव्हा स्वीकारू जेव्हा तू आम्हाला निर्वस्त्र होऊन भिक्षा वाढशील. अनुसूया क्षणभर विचारात पडली. साधू अतिथीला नकार देणे हे पाप, पण निर्वस्त्र होऊन भिक्षा देणे हा पतिव्रता धर्माचा भंग. अनुसूया ही सामान्य स्त्री नव्हती. तिने लगेच जाणले की हे सामान्य साधू नसून साक्षात कोणीतरी मोठी शक्ती आहे. तिने त्वरित पती अत्रि ऋषींचे स्मरण केले. आपल्या पतिव्रता धर्माचे सामर्थ्य वापरले. तिने कमंडलूमधील जल त्या तिन्ही साधूंवर शिंपडले आणि उच्चारले, जर माझ्या पतिव्रता धर्मात सत्य असेल तर हे माझे निष्पाप बाळ होऊ दे. आणि काय आश्चर्य, साधूंच्या वेशातील त्रिदेव लगेच 6 महिन्यांच्या निष्पाप बालकांमध्ये रूपांतरित झाले. आता कोणती लाज. आईने मातृभावाने त्या रडणाऱ्या बालकांना उचलले, पाळण्यात निजवले आणि त्यांना स्तनपान देऊन शांत केले. देवाने अनुसूयेला साक्षात मातृरूपात अनुभवले. इकडे देवलोकात सरस्वती, लक्ष्मी, पार्वती या तिन्ही देवींना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्या धावत पळत अनुसूयेच्या आश्रमात आल्या. त्यांनी अनुसूयेला नमस्कार केला आणि आपल्या पतींना मूळ रूपात परत आणण्याची विनंती केली. अनुसूयेने त्यांची स्तुती ऐकली आणि पुन्हा जल शिंपडून ब्रह्मा विष्णू महेश यांना त्यांच्या मूळ रूपात आणले. त्रिदेवांनी अनुसूयेला महान माता व पतिव्रता धर्माबद्दल आशीर्वाद दिला आणि तिला वरदान मागण्यास सांगितले. अनुसूया म्हणाली, महाराज, तुम्ही तिघेही माझ्या पोटी पुत्र रूपाने यावे. अनुसूयेला वरदान देताच ब्रह्मा विष्णू महेश यांचे तेज एकत्र झाले आणि श्री दत्तात्रयांना अनुसूयाच्या पोटी जन्म घेतला. हा आहे श्री गुरुचरित्रातील अध्याय 4, जो आपल्याला सांगतो की भक्तीने आणि निष्ठावान धर्माचे सामर्थ्य किती मोठे असते. ज्या अनुसूयेच्या पुण्यामुळे खुद्द परब्रह्मांना बाळरूप धारण करावे लागले अशा त्या मातेला आणि परम गुरु दत्त महाराजांना आमचा त्रिवार नमस्कार. जय गुरुदेव दत्त. हा सारांश तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. भेटू पुढील अध्यायात. जय गुरुदेव दत्त.